नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. विधानसभेतनं निवडून द्यायच्या विधान परिषदेतल्या 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. त्यानुसार 25 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत आणि 12 जुलै रोजी मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. या निवडणुकीत 11 पैकी 9 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट महायुतीनं ठेवलेलं असतानाच शिंदे गट आणि अजित पवार गटातील नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं केला जाऊ शकतो आणि त्यामुळे विधान परिषदेच्या आपण बघतोय 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल. या संदर्भातले ग्राफिक्स पाहूयात. काय आहे विधान परिषद निवडणुकीची स्थिती? विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 9 जागा जिंकण्याचं महायुतीनं उद्दिष्ट ठेवलंय. तर महाविकास आघाडीचा महायुतीच्या नाराज आमदारांवरती मात्र डोळा आहे. भाजपचे 5, काँग्रेसचे 2 तर शेकापचे 1 आमदार हे निवृत्त होत आहेत. तर ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गटाचा प्रत्येकी 1 आमदार हा विधान परिषदेतनं निवृत्त होतोय. विधानसभेचे आमदार मतदान करतात. तर सध्या 274 सदस्य आहेत. 14 जागा या रिक्त आहेत. तर जागा जास्त रिक्त असल्यानं पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा मात्र कमी झालाय. गुप्त मतदान पद्धती, त्यामुळे मतांच्या फाटाफुटीची शक्यता ही सर्वाधिक आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीच्या गोटातनं काही महायुतीचे नेते हे आपल्याला गळ्याला लागतात का, यासाठीचे प्रयत्न होताना पाहायला मिळतात. तर विधान परिषद निवडणुकीचं संख्याबळ काय आहे ते आपण बघतोय. भाजपचे आमदार हे 103 आहेत. तर 5 उमेदवार हे निवडून येऊ शकतात. तर शिंदे गटाचे 40 आणि 10 अपक्ष, त्यामुळे त्यांचे 2 उमेदवार हे निवडून येऊ शकतात. तर अजित पवार गटाकडे 43 आमदार आहेत. त्यांचे 2 आमदार निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. ठाकरे आणि शरद पवार गट एकत्र आले तर त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. संख्याबळानुसार आपण बघतोय कशा पद्धतीनं विधान परिषदेत आमदार निवडून येऊ शकतात. विधानसभेच्या आमदारांच्या आकड्याच्या बळावरती आणि त्यामुळेच विधानसभेतले आमदार हे आपल्या गळ्याला लावण्याचं काम हे जोरदार पद्धतीनं होतंय. कशा पद्धतीनं विधान परिषद निवडणुकांचं संख्याबळ आहे ते आपण पाहिलेलं आहे. एकीकडे सगळ्यात जास्त संख्याबळ हे भाजपचं आहे, त्यामुळे त्यांचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र दुसरीकडे सध्याची लोकसभेची राजकीय स्थिती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. अधिक माहिती घेऊयात. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, सध्या एकंदर जर आपण बघितलं तर लोकसभेतले निकाल हे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठी चुरस लागणार आहे की गुप्त मतदान असल्यामुळे विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून आणण्याचं महाविकास आघाडी पुढे एक महत्त्वाचं आव्हान आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचं कळतंय. काय अधिक माहिती? एकतर मुळात विधान परिषदेची ही निवडणूक कधी होती याला फार एक महत्व आहे. म्हणजे जे टायमिंग आहे ते फार महत्वाचं आहे. राज्यात पावसाळी अधिवेशन आहे. या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे. राज्य सरकारच्या वतीने बजेट मांडलं जाणार आहे. अनेक आमदार आपल्या पदरामध्ये काय पाडून घेत आहेत यावर हे सगळं काही खूप अवलंबून असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट राहणार आहे ती म्हणजे आता ज्या पद्धतीने एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत, अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला त्यांच्याकडचे असणारे आमदार टिकवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. कारण की शेवटी सत्तेसमोर शहाणपण चालत नाही असं म्हणतात आणि सत्तेशिवाय लोकप्रतिनिधीचं काम चालत नाही. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिग्गज नेते आणि फडणवीसांसारखी रणनीती रचून जी भूमिका घेऊ शकतात, याच्यामुळे महाविकास आघाडीचे सुद्धा त्यांच्याबरोबर असणारे आमदार फुटतील याविषयी शंका नाही आहे. कारण की याचं प्रमुख कारण मी तुम्हाला सांगू शकतो. याचं बेसिक की एकतर बजेटच्या अधिवेशनामध्ये आमदारांना इलेक्शनच्या आधी देण्यात येणारं फंड कुणाकडे असेल तर अजित पवारांकडे आहे. दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढील आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते दावे करतायत की त्यांच्याबरोबर आमदार संपर्कात आहेत, पण ते जर सत्तेमध्ये नसतील तर हे गुप्त मतदान आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांना भीती आहे की आपले आमदार टिकून राहणं आणि ते आपल्याबरोबर मतदान करणं. मागील वेळेस 2 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी
ज्या पद्धतीने बंड केला होता आणि ते सर्व आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरच पळून गेले होते. त्यावेळेस ही मतदान फुटलं होतं. होय. त्यावेळेसची रणनीती ही देवेंद्र फडणवीसांची होती आणि काही प्रमाणामध्ये अजित पवारांची सुद्धा त्यांना साथ होती असं म्हटलं जातं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये परत एकदा विधान परिषदेची निवडणूक ही आगामी राजकीय एक संकेत देतील की नेमकं वर्चस्व कुणाचं, कुणाची रणनीती यशस्वी ठरते. यामुळे एका बाजूला महायुतीच्या आमदारांना, महायुतीच्या नेत्यांना त्यांच्याकडे आहेत ते इंटेक ठेवणं, प्लस महाविकास आघाडीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करणं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे जे नेते दावे करतायत की महायुतीतले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, भविष्यात ते आमच्या बरोबर येतील, तर ते खरंच सत्यता आहे का याची सुद्धा गणित स्पष्ट होतील असं मला वाटतं. नक्कीच सुरताज, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. अतिशय इंटरेस्टिंग अशा स्वरूपाच्या या निवडणुका सुद्धा आता यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील.